जय शिवराय, जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत युद्धस्य कथा. या पुस्तकाचे लेखक आहेत जयप्रकाश दगडे. ओठ सुकलेले, 4 दिवस पोटात अन्नाचा कण नाही की तोंडात पाण्याचा थेंब नाही. शत्रूच्या प्रदेशात शत्रूनेच खणून ठेवलेल्या खंदकात दडून ते 5 जण संख्येने 1000 वर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांशी मुकाबला करीत होते. तो करताना जवळचा दारुगोळा तर संपू नये आणि जीव तर वाचवला पाहिजे अशी तारेवरची जीवघेणी कसरत. आणि अचानक सुभेदार मारुती शिंदे खंदकातून बाहेर आले. एवी तेवी जीव तर जाणारच आहे, मग वाघाचे मरण का नको. पाठीशी असलेल्या पिट्टूमधून त्यांनी हातबॉम्ब काढला. कर्नाटकातील भालकी तालुक्यात असलेल्या घोरवाडीच्या इस्माईल कादरी या आपले कुलदैवत असलेल्या पीरबाबाच्या नावाने त्यांनी जयघोष केला. इस्माईल कादरी की दो चारो दिन. आणि हातातला हातबॉम्ब थेट शत्रूच्या खंदकाच्या तोंडाशी जाऊन आवेशाने फेकला. पुढच्याच क्षणी हवेत 2 पाकिस्तानी सैनिकांचे छिन्नविच्छिन्न झालेले देह उडाले. भारतीय सैन्यदलात तब्बल 26 वर्षे प्रभावी सेवा बजावलेल्या सुभेदार मारुती शिंदेंना त्यांच्या 1971 मधील लढाईतील शौर्याबद्दल राष्ट्रपतींकडून सन्मानपत्रही मिळाले आहे. सुभेदार शिंदे मूळचे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असलेल्या मदनसुरी या गावचे. 21 मार्च 1965 रोजी शिपाई क्लर्क म्हणून लष्करात दाखल झाले. निवृत्तीनंतर सध्या लातूरात ते फेडरल सिक्युरिटी ऑफ इंडिया ही संस्था चालवित आहेत. क्लर्क म्हणून दाखल झाले असले तरी अंगातील सळसळते मराठी रक्त थोडेच गप्प बसणार. म्हणूनच स्टेनगन, मशीनगन, सुरुंग पेरणी आदींची माहिती त्यांनी स्वतःहून करून घेतली व युद्धात भाग घेतला. 1971च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी 13 डिसेंबर 1971ला ते सेक्शन कमांडर होते. त्यांच्यासोबत त्या रात्री आणखीन 4 जवानही होते. निपाणीचा हरी मोरीही त्यातला एक. रात्री 1 ते 1:30च्या सुमारास खुरडत हे 5ही भारतीय जवान तब्बल 20 किलोमीटर आत पाकिस्तानच्या प्रदेशात घुसले. भारतीय सीमेवरील छांब सेक्टरच्या पुढे असलेल्या पाकिस्तानी प्रदेशात हे सगळे रोमहर्षक नाट्य त्या रात्री सुरू होते. पाकिस्तान्यांच्या वाटेवर सुरुंग पेरण्याचे काम बेमालूमपणे करीत रात्रीच्या किर्र अंधारात आपले प्राण तळहातावर घेऊन हे 5 जवान शर्थीने पुढे खुरडत होते. सुरुंग पेरणीचे काम संपले तसे ते परत निघाले, पण सोबतच्या होकायंत्राने ऐनवेळी दगा दिला. काहीतरी बिघाड झाला होता. होकायंत्राने दाखविलेल्या चुकीच्या दिशेने ते खुरडतच परत निघाले, पण भारताच्या सीमेकडे येण्याऐवजी ते पाकिस्तानाच्या प्रदेशात आणखीन 5 किलोमीटर पुढे नेले. पाकिस्तानी सैन्याने मोर्चे खणून ठेवले होते. त्यापैकीच एका खंदकातून त्यांना उर्दूतील संभाषण ऐकू आले आणि त्यांच्या अंगावर काटाच आला. अरे, पाकिस्तान्यांच्या कचाट्यात सापडलो की काय? शंका तर खरीच होती. या 5 भारतीय शूरवीरांनी एकदम लाईन पोझिशन घेतली आणि विरुद्ध दिशेने ते खुरडत निघाले. त्यांना एक रिकामा खंदक लागला. या मोर्चात उतरण्याशिवाय मग त्यांना दुसरा पर्यायच काय होता? सुभेदार मारुती शिंदे आपल्या 4 सहकाऱ्यांसह या खंदकात उतरले आणि त्यांनी स्वतःचा डिफेन्स घेतला. त्यावेळी रात्रीचे 3:15 वाजले असावेत. सुभेदार शिंदेंनी स्वतःजवळच्या स्टेनचा भ्रष्ट मारला. 7 राऊंड होते. भ्रष्ट मारण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. आता आपण जिवंत परत जात नाही, निदान वीरमरण तरी मिळेल. तो आवाज ऐकून इतर ट्रेचमधील पाकिस्तानी सैनिक सावध झाले. कुजबुज बंद झाली. त्यांना वाटले असावे शत्रू एवढा आत घुसला कसा. चिडचूप शांतता. 15 मिनिटे गेली. सुभेदार शिंदेंनी पिस्तूलमधून लाल रंगाचा सिग्नल दिला. त्यामुळे पाकिस्तानी जास्तच सावध झाले. एकाएकी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानची एक पूर्ण बटालियन तेथे आली. दिवस निघत होता, त्यामुळे हलताही येत नव्हते. तोंडाला माती लावून आणि अंगावर झाडपाला टाकून ते निश्चित पळून राहिले. मारुती शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 4 जवान डिफेन्समध्येच होते. हे 5 भारतीय जवान
आणि समोर मात्र हजारभर पाकिस्तान सैनिकांची संपूर्ण बटालियन. समोरासमोर मरणाची ही भिडंत. 14 डिसेंबरचा संपूर्ण दिवस असाच गेला. सायंकाळी 6च्या सुमारास मात्र शेजारच्या ट्रेचमधील पाकिस्तानी सैनिकांनी हे 5 जण दडून बसलेल्या खंदकाच्या दिशेने गोळ्यांचा चौफेर वर्षाव सुरू केला. हा गोळीबार रात्रभर सुरू होता. गावाकडील प्रत्येक देवाचे स्मरण करीत आणि आपल्या 4 सहकाऱ्यांना धीर देत त्यांनी 14 डिसेंबरची संपूर्ण रात्र जागून काढली. 15 डिसेंबरचा दिवस उजाडला. हाही संपूर्ण दिवस सुभेदार शिंदे व त्यांचे सहकारी खंदकात निश्चित पळून होते. 13 डिसेंबर निघताना बरोबर 2 बिस्किटांचे पुडे आणि पाण्याची 1 बाटली एवढेच साहित्य घेऊन हे 5 जण निघाले होते. त्या बिस्किटांचा कागदही आता शिल्लक उरला नव्हता आणि पाण्याची बाटली तर रिकामी करून केव्हाच फेकून दिलेली होती. पोटात अन्न नाही, पाण्याचा अक्षरशः थेंबही नाही. भवितव्य सारे अंधारात. 15 डिसेंबरला ही रात्री पाकिस्तानची फायरिंग सुरूच होते. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा गोळीबार एकाएकी बंद झाला. सुभेदार शिंदेंना आपल्या जवळचा तटपुंजा दारुगोळा संपवायचा नव्हता म्हणून गेल्या 2 दिवसापासून हे 5ही जण नुसते निश्चित पळून होते. समोरची पाकिस्तानी बटालियन बिकानेर जैसलमेर भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निघून गेली होती. पाकिस्तानच्या त्या खंदकात आता उरले होते फक्त 4च पाकिस्तानी. 16 डिसेंबरची पहाट उजाडली. सुभेदार शिंदेने निपाणीच्या हरिमोरी या जवानाला सांगितले, क्राउलिंग करीत जा आणि त्यांची काय पोझिशन आहे ते बघून ये. हरी तरणवान अविवाहित धाडसी जवान, सळसळचे तरुण रक्त, पठ्ठ्या क्राउलिंग न करता चक्क चालत निघाला. सकाळच्या उन्हात त्याचे हेल्मेट चमकले आणि त्याच्यावर पाकिस्तान्यांनी गोळ्यांचा पाऊसच पाडला. त्यातल्याच एका गोळीवर हरीचे नाव लिहिलेले होते. त्याच्या कपाळात ती घुसली. हरीचा मृतदेह पाकिस्तानाच्या हाती लागता कामा नये. शिंदे स्वतःच क्राउलिंग करीत त्या दिशेने निघाले. हरीचे डोके स्वतःच्या छातीवर ठेवून ते परत आपल्या खंदकाच्या दिशेने निघाले. आता खंदकात उरले होते 4 जण आणि हरीचा निष्प्राण देह. सुभेदार शिंदेंना एकाएकी आठवले, आपल्या पाठीवरच्या बड्या झोल्यामध्ये पिट्टूमध्ये 3 हातबॉम्ब आहेत. त्यांना त्यातल्या त्यात हायसे वाटले. त्यांनी इस्माईल कादरी पीरबाबाचे स्मरण केले. हरीच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता. संध्याकाळचा अंधुक प्रकाश होता. सुभेदार शिंदेंनी 1 हातबॉम्ब दात ओठ खाऊन ते ओरडले, इस्माईल कादरी की 2 चारो दिन, आणि त्यांनी तो बॉम्ब शत्रूच्या ट्रेचरच्या दिशेने फेकला. पण तो पडला खंदकाच्या काठावर. शिंदेनं आणखी चेव वाढला. डोळे लालभुंद झालेले. त्यांनी दुसरा बॉम्बही द्वेषाने फेकला. हा दुसरा बॉम्ब मात्र थेट पाकिस्तानाच्या खंदकात पडला आणि दुसऱ्या क्षणी 2 पाकिस्तानी सैनिकांची चिंधड्या झालेले शरीर हवेत उडालेली दिसली. सुभेदार शिंदेंना धीर आला. ते चक्क चालत जाऊन पाकिस्तानी खंदकाच्या काठावरच उभे राहिले. खंदकातील उरल्या सुरल्या 2 पाक सैनिकांकडे बघत त्यांनी पुन्हा आरोळी ठोकली. कुलदैवत कादरी बाबांचा जयघोष केला आणि हाती उरलेला एकमेव बॉम्ब त्या 2 सैनिकांवर नेम धरला. परिणाम अटळच होता. उरलेले 2 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला.